तुझा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मज्ञानाचा उपदेश तिथेच केला आणि त्या रघुगणाने तिथेच जडभरताचे पाय पकडले आणि पाय पकडल्यानंतर महाराज आता पाय पकडलेले आहेत आणि कृतकृत्य झालो या भावनेने महाराज रघुगणाने त्या जडभरताचा निरोप घेतला आणि पुढे या स्कंदामध्ये शेवटी 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आले। तामिस्त्र, अंधतामिस्त्र, रौरव, महारौरव असे 28 प्रकारचे नरक आहेत। आपल्याला नरकात जायचं नाही। ही कथा अर्थात हा स्कंद या ठिकाणी समाप्त होतोय। त्यानंतर अगदी 2 मिनिटं भजन घेऊ आणि पुढचा स्कंद लगेच आपण जलद घेऊ। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। श्याम म्हणा घनश्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा। श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा। राम म्हणा राजा राम म्हणा सीताराम म्हणा आत्माराम म्हणा। राजा राम म्हणा सीताराम म्हणा राम म्हणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा। ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा। ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा परमेश म्हणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायणा। हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा
5वा स्कंद समाप्त झाला. 6व्या स्कंदाला आरंभ करायचा आहे आणि आपली कथा बरीच लांब आहे. मागे आपण बघा आता फास्ट जाऊ होता. 6वा स्कंद आरंभ करतोय. 5व्या स्कंदाच्या शेवटी 28 प्रकारच्या नरकाचं वर्णन आलं आहे आणि त्या नरकापासून मुक्तीसाठी 6वा स्कंद सांगितला. माणसाने जसं कर्म केलं असेल तसा नरक आहे. चोरी केली असेल त्याचा नरक वेगळा आहे. प्रत्येक चुकीचा प्रत्येक पापाचा वेगवेगळा नरक आहे. असे 28 प्रकारचं नरक आहे. आपण नरकाला जाणारच नाही. का माहिती का? जे भगवंताचं भजन करतात ते नरकाला जात नाहीत आणि स्वर्गालाही जात नाहीत. माऊलींची ओवी आहे. माऊली सांगतात, पापात्मके पापे नरका जायजे. पापात्मक पाप असेल तर मनुष्य नरकाला जातो. पुण्यात्मके पापे स्वर्गा जायजे. पुण्यात्मक पाप असेल तर स्वर्गाला जातो. आणि माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य. माणसाने आयुष्यात शुद्ध पुण्य कमवा. भगवंताची प्राप्ती झाली मग नरकही नको स्वर्गही नको. कारण ज्ञानोबाला सांगतात, स्वर्ग नरक या वाटा चोराचे. स्वर्ग आणि नरक या चोरांच्या वाटा आहेत. आपण चोर नाहीत. आपण भगवंताच्या भक्तीमध्ये बिनघोर आहोत. त्याच्यामुळे स्वर्ग मिळेल नरक मिळेल या भावनेत, थोडक्यात स्वर्ग मिळावा म्हणून भजन करू नका आणि नरकात जाईल नरकात जावं लागेल म्हणून पाप करू नका. मग करा काय? काही नाही. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा भयापासून. हरिभक्ती करा. तेव्हा 6वा स्कंद पापमुक्तीचा स्कंद आहे. या 6व्या स्कंदामध्ये पापमुक्तीची कथा आलेली आहे. पापातून मुक्त होण्याचं मार्गदर्शन या 6व्या स्कंदामध्ये आलेलं आहे. अजामिळाचं आख्यान आलेलं आहे. भगवान शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात, राजा, अरे पापातून मुक्तीसाठी एकमेव प्रायश्चित्त म्हणजे भगवंताचं नामचिंतन आहे. याकरता अजामिळाचं आख्यान सांगितलं. एक कान्यकुब्ज नावाची नगरी आहे. त्या नगरीमध्ये एक सदाचार संपन्न ब्राह्मण राहतो. त्याचं नाव अजामिळ आहे. हा अजामिळ वडिलांना यज्ञ हवन आणि जे काही ब्राह्मणाचे कर्म आहे त्यामध्ये मदत करत असे. आज वडिलांनी यज्ञाच्या आहुतीसाठी काही समिध आणि फुलं आणण्यासाठी मुलाला सांगितलं. दररोज जायचा. आजही महाराज फुलं आणि समिध आणण्यासाठी निघाला. फुलं घेतली, समिधा घेतली अरण्यातून आणि येत असताना नेमकं बऱ्याचदा माणसं सरळ वाट असताना शॉर्टकट धरतात नाही का. मी शॉर्टकट पकडला आणि शॉर्टकटच्या रस्त्याने येत असताना त्यांनी बघितलं एक वेश्या परपुरुषाबरोबर कामक्रीडा करताना त्यांनी पाहिलं. घरी आल्यानंतर वडिलांना फुलं समिधा दिली. रात्री झोपला पण झोप लागेना. का? ज्या नगरात तो राहत होता ना त्या नगराचं नाव कान्यकुब्ज आहे. तिथल्या सर्व स्त्रिया कुब्जा होत्या, कुरूप होत्या. आणि पहिल्यांदा त्यांनी वेश्या बघितली. ती सुंदर बघितली. ती सुंदर वेश्या त्याच्या मनातून गेलीच नाही. घरी आला, झोपला पण झोप लागे ना. मनात विचार करतोय काही केलं तरी उद्या तिला मी घरी आणणार. ब्राह्मणाचा सदाचार संपन्न असणारा तो अजामिळ पण आज बुद्धी बिघडली. बघा, एकदा वाईट बघितलं तर त्याच्या मनामध्ये एवढं वाईट आलं. अहो, वेश्येला घरी आणलं, आई बापाला घराच्या बाहेर काढलं, बायकोलाही घराच्या बाहेर काढलं. एकदा वाईट बघितल्यानंतर एवढं घडलंय. आपण किती वाईट बघतो विचार करा नाही का. माणसाने पापकर्म करण्यामध्ये अधिक रस असावा माणसाचा का पुण्यकर्म करण्यामध्ये. पुण्यकर्म पापकर्म करण्यामध्ये नसावा रस. पण का होतं माणसाची पाप करण्यामध्ये प्रवृत्ती का होते? कारण आपण वाईट बघतो आणि पहिल्यांदा वाईट डोळे पाहतात आणि डोळ्याने पाहिलेलं अंतकरणात येतं, मनात येतं आणि मनात आलं की मन इंद्रियांना आदेश देतो आणि इंद्रिय मग ते विषय मिळवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात. कळतंय का? आणि मग एक दिवस असं सांगतात की त्या वेश्येबरोबर राहत असताना
9 मुलं झाली. पुढे सूर्य आणि जुगार अनेक वाईट कर्म तो करत असत. एक दिवस त्याच्या घरी एक वाटसरू संत आले आणि संतांनी रात्रभर त्याच्या घरी वास्तव्य केलं. त्याच्या घरचं अन्न खाल्लं. सकाळी जात असताना त्या आजामिळ घरी नव्हता, बायको घरी होती, वेश्या होती. तिला सांगितलं, तिच्या पोटामध्ये 10वा मुलगा होता. तिला सांगितलं मला दक्षिणा द्या. म्हणले दक्षिणा? अहो म्हणले ते आमचे मालक घरी नाही तर रात्रीपासून आतापर्यंत दक्षिणा दिली असती. म्हणले निवार मारला असतं तुम्हाला. दक्षिणा निवार मारला असतं म्हणले. आता ते घरी नाहीत, निघा म्हणले. नाही म्हणले अगं अशी दक्षिणा नको आहे मला, पैसे वगैरे नको आहे. मग दक्षिणेमध्ये फक्त मी तुझ्या घरचं अन्न खाल्लं आहे. आणि साधू एखाद्या वाईटाच्या घरचं जर अन्न खाल्लं तर त्याचं कल्याण करून जातात. आज साधूंनी सांगितलं दक्षिणेमध्ये फक्त तुझ्या उदरामध्ये मुलगा होणार आहे. अगोदर सांगितलं मुलगा होणार आहे आणि याचं नाव तू नारायण ठेव. तिने सांगितलं हो. आणि मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. आता लहानपणापासून तो मोठा होतोय मुलगा. आता हा वयोवृद्ध थोडा झालाय. कोण? अजामिळ. आणि सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नारायणा पाणी आण, नारायणा जेवायला दे. दिवसभर चालायचं त्याचं. एक दिवस शेवटच्या घटका मोजतोय कॉटवर, बाजीवर शेवटचा घटका मोजतोय. इतक्यात त्याला नेण्याकरता यमदूत आले आणि यमदूताने महाराज त्याला पाहिलं. आता त्याला उचलणार आहेत. इतक्यात ते अंगणात खेळणारं पोर त्याने पाहिलं अजामिळाने. आणि अजामिळाने झोपल्या झोपल्या आवाज दिला. यमदूत पाहिले, इकडे मुलगा खेळतोय अंगणात, त्याला आवाज दिला नारायणा इकडे. त्या नारायणाच्या कानावर शब्द गेले नाही, पण त्या नारायणाच्या कानावर गेले. आणि त्या नारायणाने आपले दूत तिथे पाठवले. विष्णूचे दूत तिथे आले. आता यमदूत आणि विष्णुदूत. यमदूत म्हणले हे आमचं गिरायक आहे, तुम्ही इथे कशाला आले? म्हणजे आत्ताच त्याने नाव घेतलं नारायणा इकडे, म्हणून आम्ही आलो. म्हणले नारायणा काय ते तुमचं नाव घेतलं का? म्हणले तुमच्या मालकाचं नाव नाही घेतलं, ते त्याचं पोराचं नाव आहे. म्हणले मग ते पोराचं नाव आहे म्हणजे काय? त्या पोराच्या नावाच्या अगोदर, ते पोराचं नाव ठेवण्याच्या अगोदर ते नाव कुणाचं आहे? म्हणले आमचं मालक. मग त्याच्यामुळे आम्ही आलो. नाही यमदूत म्हणले नाही हो, त्याने तुमच्या मालकाचं म्हणजे देवाचं नाव घेतलंच नाही, त्याने आपल्या मुलाचं नाव घेतलं. त्यांनी उदाहरण दिलं. म्हणले जुन्या काळामध्ये माता भगिनी भाकरी करत चुलीवर, आजही करतात. आज चुलीवर भाकरी करता करता जर लक्ष नसेल, भाकरी थापण्यामध्येच लक्ष असेल आणि ती चुलीला लावलेली भाकर बराच काळ जर राहिली, ती विस्तव एखादा त्याला चिटकायचा. कशाला? भाकरीला. आणि माता भगिनी लगेच त्या विस्तवाला काय करायचं? असं लांब टाकायचं. आता तो विस्तव उडून कुठे पडायचा त्या माता भगिनीला माहिती नाही. आणि तेवढ्यात घरातला माणूस चाललाय आणि नेमका त्या विस्तवावर कुणाचा पाय पडला? घरातल्या माणसाचा. त्याने उडीच मारली. उडी मारा नाही ते काय करा, तो विस्तव आहे, तो दणका देणार. तसं तो चटका देणार ना, तसं आमच्या मालकाचं नाव तुम्ही नकळत घेतलं तरी देखील ते पुण्य देतं. नकळत पाय अग्नीवरी पडे. नकळत जरी अग्नीवर पाय पडला तरी चटका बसतो की नाही? तसं आमच्या मालकाचं नाव आहे, तुम्ही कोणत्याही भावनेने घ्या, ते फळ देतं. म्हणून याला तुम्ही नेऊ शकत नाही. आणि हे सर्व कोण ऐकतंय? अजामिळ ऐकतोय. असं सांगतात मरणाऱ्या माणसाला ते सगळं ऐकू येतं. ऐकायचं आहे का तुम्हाला त्यांचा संवाद? नाही, विचारलं फक्त. हा विष्णुदूत यमदूत काय बोलत आहे हे सगळं ऐकलं. आणि विष्णुदूताने सांगितलं अजून याचे 36 वर्ष आयुष्य शिल्लक आहे, याला मारू नका, सोडून द्या. आणि त्याचवेळी महाराज यमदूत निघून गेले, विष्णुदूतही निघून गेले. आणि त्याचं राहिलेलं 36 वर्ष आयुष्य आता सुधारलं. त्याने विचार केला अरे मी किती पापी, पण आता मला कळालं आहे की माझा 36 वर्ष आयुष्य अजून शिल्लक आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये अजून भक्ती करण्याकरता, भगवंताला प्राप्त करण्याकरता अवकाश आहे. त्याचवेळी महाराज रात्रीच बायकोला मुलाला न विचारता घराच्या बाहेर निघाला. हरिद्वार या ठिकाणी आला. आणि जो भेटेल त्याला, कोणी विचारलं ना अहो कुठून आलात? नारायण. कुठे चाललात? नारायण. जेवायचं आहे का? नारायण. नारायणाशिवाय काही बोलतच नसं. कोण? अजामिळ. 36 वर्ष नंतर असं सांगतात जेव्हा 36 वर्षांनी त्याचा देह ठेवण्यात आला, त्याने देह शांत केला, त्याला नेण्याकरता वैकुंठातून विमान आलं. कोण आहे हो या? अजामिळ
नाम पर्वत जळती आज आजामेळाचा उद्धार झाला. तो विमानात वैकुंठाला निघून गेला. पुढे सांगतात यानंतर या स्कंदामध्ये दक्षाचं चरित्र येतं, वृत्रासुराचं चरित्र येतं, नहुष राजाची चरित्र, चित्रकेतू राजाची कथा, हंसवन कथा, आदी कथा या 6व्या स्कंदात येतात आणि हा 6वा स्कंद या ठिकाणी समाप्त होतो. एकदा मोठ्याने जयघोष करा. बोलो राधे श्याम. वेळ जरा आपल्याला कमी असल्यामुळे भजन घेता येणार नाही सारखं. हा स्कंद झाल्यानंतर घेऊ. 7वा स्कंद आपण आरंभ करतोय. 7व्या स्कंदाला ऊती स्कंद म्हणतात. या 7व्या स्कंदामध्ये भगवंताला आपण जीवन समर्पित केल्यानंतर भगवान परमात्मा आपलं संरक्षण करतोच हे आपल्याला बघायचं आहे का. 3ऱ्या स्कंदामध्ये आपण कथा ऐकली होती. दितीपासून 2 दैत्य जन्माला आले होते, एक हिरण्याक्ष आणि एक हिरण्यकश्यप. हिरण्याक्षाचा भगवान नारायणाने वराह रूपामध्ये वध केला आणि आता तो माझा भाऊ मेलेला आहे, ज्याने मारलेला आहे तो नारायण आहे, पण त्याचा प्रतिशोध घेण्याकरता हा हिरण्यकश्यप रात्रंदिवस प्रयत्न करत होता. काहीतरी असं कारण यावं आणि मी माझ्या भावाच्या मृत्यूचा प्रतिशोध देवाकडून घेईल. आज त्या भावाच्या विरहामध्ये त्याची बायको रडती, आई रडती, दिती रडती. म्हणजे हिरण्याक्षाची आई सारखी रडत असत नाही का. माणसं घरातील एखादा व्यक्ती गेला की सारखे रडतात. रडायला पाहिजे की नाही हे त्या गेलेल्या व्यक्तीवर आपलं किती प्रेम आहे हे सांगतं. रडणं नाही का, आपलं रडणं गेलेल्या व्यक्तीविषयी आपलं किती प्रेम होतं हे प्रकट करतं. हा हिरण्यकश्यप नेहमी सांगायचा, का रडता तुम्ही, नाहीतरी एक दिवस सगळ्याला जायचंय नाही का. माणसं लहानाचे मोठं होतात, मोठं होणं म्हणजेच माणसाचा मृत्यू आहे. कळतंय का. ज्ञानोबारांची ओवी फार गोड आहे. मी जरा ओव्या जास्त सांगतो कारण ही ज्या डेपोतली गाडी आहे ना तो डेपो ज्ञानेश्वरीचं भांडार आहे. आज उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरी ऐकायचं असेल तर एकमेव नाव येतं, ते म्हणजे डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री. ज्ञानेश्वरी कुणाची ऐकावी, शास्त्रीजींची ऐकावी नाही का. ज्ञानेश्वरी कळून घ्यायची असेल तरी देखील त्यांची ऐकावी. म्हणून आमच्या ओव्या न कळत येतात, आठवाव्या लागत नाही आम्हाला, आठवाव्या लागत नाहीत ओव्या, त्या येतात. आणि त्या ज्ञानेश्वरीची सेवा आम्ही दररोज करतो. म्हणून नित्याचं जर पारायण केलं ना तुम्ही तर तुम्हाला ज्ञानेश्वरी सेवा ती कामाला येते. कधी अशा वेळी. आज हिरण्याक्ष आपल्या आईला समजावतो, का रडता तुम्ही. अहो मनुष्य वाढतो म्हणजे मृत्यूच आहे माणसाचा. जेव्हा भगवंताने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाचा प्रश्न आहे, कोण आहेस तू, तेव्हा तो अर्जुन सांगतोय, तो भगवंत सांगतोय अर्जुनाला, अर्जुना मी काळगाहे पुढे लोक संहारा वया लागी वाढे. लोक संहारा वया लागी वाढे म्हणजे लोकांची वाढ हाच लोकांचा संहार आहे. वाढ होते ना आपली, माणसं वाढतात, वाढत नाहीत. वाढणं हाच मृत्यू आहे. तेव्हा का रडता तुम्ही, रडू नका म्हणून सांगितलं. आणि आज आई दितीला समजावतो. सुयज्ञ राजाची कथा सांगितली. अहो त्या सुयज्ञ राजाला वरदान होतं भगवंताचं, ज्या प्रेताला हात लावशील ते प्रेत जिवंत होईल. राजा आहे, राजा मागे उभा राहायचा, सैनिक पुढे. युद्धामध्ये दिवसभरात जेवढे सैनिक मारले जायचे, रात्रीच्या वेळी तो सुयज्ञ राजा त्यांना जिवंत करायचा. पण एक दिवस तोच युद्धामध्ये मारला गेला. आता तो तर स्वतः मेलाय, तो तर स्वतःच्या डोक्यावर हात ठेवू शकत नाही. म्हणून असे व्यक्ती गेलेत, मोठे मोठे गेलेत. येथे नाही उरो आले अवतार, अवतार शिल्लक राहिले. आपण काय म्हणतो, रामकृष्ण म्हणतो. आणि इतर धर्मातले लोक आज जवानी पर इतना नेवाले कल पछताएगा. जवानी
सूरज धीरे धीरे ढलता ही ढलता जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ही ढलता सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। ताली ताली मुसाफिर है सराय पानी है, 4 रोज की महिमा तेरी जिंदगानी, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है। आज तक ये देखा है पाने वाला खोता है, जिंदगी को जो समझा जिंदगी से रोता है, जिंदगी से रोता है, जिंदगी से रोता है। याद रख, याद रख, याद रख, सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली, दोनों हाथ खाली थे, दोनों हाथ खाली थे। अल्लाह हो याद ना हो सबको लौट जाना है, सबको लौट जाना है, सबको लौट जाना है। जिंदगी के मुसाफिरों का कब्र ही ठिकाना है, कब्र ही ठिकाना है, कब्र ही ठिकाना है। आज समझ ले, आज समझ ले कल ये मौका हाथ ना तेरे आएगा, गफलत नींद में सोने वाले एक दिन ठोकर खाएगा। सूरज धीरे धीरे ढलता जाएगा, सूरज धीरे धीरे ढलता ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा। चलता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा, चलता सूरज धीरे धीरे ढलता जाएगा। सबको आनी है, कोणही से छूटा है, सगळ्याला मृत्यू येणार आहे, कोण यातून सुटलाय? आजपर्यंत कोणीही अजरामर नाही. आपण अवतार म्हणतो रामकृष्ण, आणि ते काय म्हणतात? अल्लाह हो याद ना हो सबको लौट जाना है, जिंदगी के मुसाफिरों का कब्र ही ठिकाना है, मुट्ठी बांध के आने वाले मुट्ठी बांध के आने वाले हात पसारे जाए. काय आणलं होतं आपण? मागच्या जन्मातलं संचित घेऊन आलो होतो. जाताना असं काही कर्म केलं की आता मोकळे हात येत. नेताने काहीच नाही, चांगलं कर्म करा, ते बरोबर नेता येईल. आईला समजावलं दिदीला, आणि हिरण्याक्षाच्या पत्नीला समजावतोय हिरण्यकश्यप. का रडता तुम्ही? कोण आजरामर आहे या जगामध्ये?
रडू नका, सांत्वन केलं आईचं आणि स्वतः देवाचा अर्थात भावाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्याकरता मंदाराचल पर्वतावर घोर तप करण्याकरता निघून गेला. त्याच्या पत्नीचं नाव आहे कयाधू. कयाधूला 3 मुलं झालीत, लाद, सरलाद, अनुलाद आणि चौथा पोटात आहे प्रल्हाद. तप करण्याकरता जेव्हा अरण्यात गेला, अर्थात मंदराचल पर्वतावर गेलेला आहे, तिथे गेला आणि मग भगवंताने त्याचा तप भंग करण्याकरता एका पोपटाला पाठवलं. तप करतोय हिरण्यकश्यपू आणि पोपट काय म्हणायचं माहिती का? नारायण नारायण. ते नारायण ऐकलं की याचं तप बिघडून जायचं. हे तप करायकरता गेला, बराच महिनाभर राहिला. ते म्हणलं आता नको, मला ही योग्य वेळ दिसत नाही, चला म्हणले वापस घरी आला. आणि बायकोने विचारलं, म्हणजे तुम्ही तर तप करायला गेले होते ना? म्हणले हो. मग का वापस आले? म्हटले तिथं एक पोपट आला होता आणि पोपट काय म्हणायचा? पोपट म्हणले काय? पोपट सारखा नारायण नारायण म्हणायचा. आणि तेव्हा गर्भामध्ये कोण आहेत? फक्त प्रल्हाद आहे. ऐका, गर्भामध्ये त्या मुलांनी ऐकलं नारायण. आणि ही सारखं पुन्हा पुन्हा विचारायची, काय म्हणला पोपट? नारायण. बरं त्याची तर चीड आहे कुणाला? हिरण्यकश्यपूला. हां, त्याचा प्रतिशोध घेण्याकरता तप करण्याकरता गेलेला तो हिरण्यकश्यपू आणि नेमकं त्याचंच नाव घेतोय आणि बायको पुन्हा पुन्हा घ्यायला लावते. आणि गर्भामध्ये हे प्रल्हाद ऐकतोय. त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भामध्येच तो नारायण नारायण ऐकतो. पुन्हा महाराज तप करण्याकरता गेला. ब्रह्मदेवाचं घनघोर मंदराचल पर्वतावर तप केलं. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर आलेले ब्रह्मदेव त्यांना नमस्कार केला. ब्रह्मदेव म्हणले काय पाहिजे? म्हणले काही नाही, मला अमर करा. म्हणले अमर? अरे मीच अमर नाही. म्हणले तुला कसं अमर करू? ज्या दुकानात जे मिळतं तेच मागितलं पाहिजे का नाही? ज्या दुकानात जे मिळतं तेच मागितलं पाहिजे ना. एकाला पेढे घ्यायचे होते, पेढे गेला जोड्याच्या दुकानात. पेढे घ्यायचे, जोड्याच्या दुकानात गेला. जोड्याच्या पेढे मिळतील का? निबार जोडे. काय चुकलंय त्याचं? जे पाहिजे ते ज्या दुकानात पाहिजे, अर्थात ज्या दुकानात मिळतं तू त्या दुकानात गेलेला. ब्रह्मदेव अमर नाही, त्याला विचारतोय मला अमर करा. म्हणजे मीच अमर नाही, दुसरं काहीतरी माग. आणि ब्रह्मदेवाला दुसरा वर मागितला, तुम्ही निर्माण केलेल्या पशुपासून, प्राण्यापासून, देवदैत्यापासून मला मरण नको. अजून इंद्रचंद्रापासून मला मरण नको, वृक्षापासून मरण नको. एवढंच नाही, पुरुषापासून मरण नको, स्त्रीपासून मरण नको, नपुंसकापासून मरण नको, खाली मरण नको, वर मरण नको, आत मरण नको, बाहेर मरण नको, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरण नको. हे ब्रह्मदेव म्हणे तथास्तु, गेले निघून. आता त्यांनी फक्त अमर शब्दच ठेवायचा राहील, मला अमर करा, नाही का? आणि ते निघून गेले. याला माहिती आपण जे मागितले ते फक्त आता अमर शब्द टाकायचा राहिला, बाकी सगळं मागून घेतलंय. आणि मग या अमर पदाच्या धुंदीमध्ये याने महाराज आपल्या राज्यामध्ये मोठा बोर्ड लावला, पॉम्पलेट छापले, बॅनर. आणि बॅनरवर लिहिलं होतं, माझ्या राज्यात कुणीही नारायणाचं नाव घ्यायचं नाही, जो घेईल त्याला मृत्यूदंडाची शिक्षा. नाव घेऊ नये नारायणाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्यांनी महाराज प्रतिज्ञा केली, माझ्या राज्यात कुणी नारायणाचं नाव घ्यायचं नाही. आणि हा प्रल्हाद आता जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचा झालाय. प्रल्हादाला शाळेत टाकलं हो. आणि शाळा काय दुसऱ्याची नव्हती, राजा म्हणल्यानंतर त्याची शाळा. अध्यक्ष कोण? हिरण्यकशिपू महाराज. शाळेचं नाव होतं आसुर राजनीती शिक्षण विद्यालय. आसुर म्हणजे राक्षसांचं शिक्षण तिथं दिलं जायचं. आसुर राजनीती शिक्षण विद्यालय. आणि त्याचे अध्यक्ष आहेत दैत्यगुरु शुक्राचार्य. अध्यक्ष स्वतः हिरण्यकशिपू आहेत, मुख्याध्यापक दैत्यगुरु शुक्राचार्य आहेत. आणि त्यांचे 2 मुलं आहेत, षंड अमर्क नावाचे, दैत्यगुरु शुक्राचार्यांचे ते शिक्षक आहेत. आणि शाळा सुरू झाली प्रल्हादाची. ज्यावेळी शिक्षक वर्गात नसत त्यावेळेला महाराज त्या प्रल्हादाने मॉनिटर व्हावं आणि मुलांना सांगावं, अरे आता हे जे शिकलो ना आपण, माणसाला कसं मारायचं आणि कसं खायचं हे जाऊ द्या म्हणले, आता येडवाकडं खायचं हे राहू द्या म्हणले, आता आपण नवीन शाळा भरू, शिक्षक नाही तोपर्यंत. आणि त्यांनी महाराज उंच टेबलावर उभं राहावं, सांगावं मुलांना, आता आपण ऐका म्हणले, मी तुम्हाला नवीन शाळा नेतोय, ऐका. अरे ज्या नरदेहाला तुम्ही, या नरदेहाविषयी तुम्ही इतके वाईट ऐकले ना, ऐका, तो नरदेव फार चांगला आहे.
या नरदेहाच्या मागे 6 दोष आहेत. ज्या येते अस्ति वर्धते विपरिणामते अपक्षयते निश्चिती. हा नरदेह पुन्हा मिळत नाही. पुन्हा एक करा, सगळ्यांनी काय करा, माझ्या मागे म्हणा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. जेवले का नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा वा वा. हा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. वा वा. नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण हा नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. बोला आतापर्यंतची शाळा वेगळी होती. आता ही शाळा कोणती आहे? विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना तहान भूक हरली. सगळ्यांनी महाराज त्याच्या मागे म्हणावं नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. आणि जेव्हा भजन जोराचं चालू झालं सगळेच गाऊ लागले भजमन नारायण 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 भजनाचा नाद महाराज जे शिक्षक वर्गाच्या बाहेर गेले ते त्यांच्या कानावर गेला. ते पुढतच आले, अरे ज्या बाबाचं नाव घ्यायचं नाही त्याचंच नाव घेताय म्हणले. अशाने शाळा बंद पडेल म्हणले, शाळा बंद पडेल म्हणून पळतच आले. आणि जो मॉनिटर म्हणून उभा आहे ना कोण, प्रल्हादाने महाराज प्रल्हादाला हात लावला. यांनी काय झालं असेल, जसं
करंट बसताना आपल्याला खांब्याला हात लावल्यानंतर यांनाही करंट बसतो आणि हेही सुरू करतात भज म्हण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण पुढे मुख्याध्यापक पळत आले मुख्याध्यापक शुक्राचार्य दैत्यगुरु शुक्राचार्य पळत आले आणि ते महाराज मुलांना विचारतात वर्गात आल्यानंतर अरे कोण शिकवतंय त्यांनी बोट केलं पुढे मॉनिटर कडे आणि पाहिलं तर आपले मुलंही तिथेच तेही म्हणतायत महाराज हे जवळ गेले आणि यांनी आपल्या मुलाला महाराज मारण्याच्या हेतूने हात मारला तुम्हाला काय कळतं काय म्हणून हात उगारला हात लागला मुलांना यांना करंट लागलं खंब्याला खंबा जोडत जातो डीपी पासून आपण तर हे खंबे वाढत गेले हा भज म्हण नारायण 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 हा लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण अध्यक्षांपर्यंत पोहोचला अध्यक्षांच्या महालात आवाज गेला आणि हिरण्यकश्यपू पळत आला सैनिकांबरोबर म्हणले आता शाळेचं जे काही ऑडिट वगैरे बघायचं एकदा आणि शाळा बंद कुलूप लावून टाकायची म्हणजे ही याच्याकरता शाळा काढली का म्हणले आपण आला जवळ आणि वर्गात आल्यानंतर दैत्यगुरु शुक्राचार्य वगैरे सगळे भजनात सगळं आहे सगळे भजन करतायत भज म्हण नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण इथलं नाही तिथलं चाललंय बंद करो ये भजन हमने कहा था उस नारायण का नाम नहीं लेने का और आप बोल नहीं रहे दैत्यगुरु शुक्राचार्यांना पुढे बोलावलं पण याच्यासाठी शाळा काढली का आपण हा याच्यासाठी वर्ग काढले का आपल्या मुलांना हे शिकवता आणि हेच जर आपल्या मुलांना शिकवलं तर आपली सत्ता कशी येईल आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे जे आपल्या संस्कृतीचं ते शिकवलं पाहिजे त्यांची संस्कृती वेगळी आपली वेगळी आपली दैत्याची संस्कृती वाईटातलं वाईट शिकवायचं म्हटले मांस कसे फाडायचे मांस कसं भक्षण करायचं दारू कसे प्यायचे डीजे पुढे कसं नाचायचं असं शिकवायचं हे काय शिकवलं म्हणले हा हे असं शिकवतात का तुम्हाला काय कळतं का आणि मग दैत्यगुरु म्हणले हे आम्ही शिकवतच नाही म्हणले हे तुमचंच पोरग म्हणले शिकवतोय सगळ्यांना प्रल्हाद शिकवतोय हो प्रल्हाद शिकवतोय म्हणले विचारा त्याला का रे प्रल्हादा म्हणले तू शिकवतोय म्हणले हो बाबा कुठून शिकला म्हणले हे म्हणले मी आईच्या उदरात होतो तुम्ही तपश्चर्याला गेले होते ना आले होते तुम्ही सांगत होते काय पोपट काय म्हणत होता नारायण तेव्हा शिकलो म्हणले मी असं अरे ऐक म्हटले हे आपल्याला शोभत नाही पण माझा नियम आहे की जो कोणी नारायणाचं नाव घेईल त्याला मृत्यू दंडाची शिक्षा माझा मुलगा जरी असला तरी म्हणून सैनिकाला आदेश दिला आता बघा माझा मुलगा जरी असला तरी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा आहे मारून टाका म्हणले याला कडेवरून ढकलून टाका नील महाराज सैनिकांनी कडेवरून ढकलून दिलं पण एखादं फुल उंचीवरून जसं अलगद खाली पडतं ना तसं प्रल्हाद खाली पडलं काही झालं नाही तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं काही झालं नाही शेवटी एका हत्तीला दारू पाजली आणि याच्या महाराज त्याला प्रल्हादाला बांधून त्याच्या समोर टाकलं महाराज हत्ती पिलेला होता आणि जेव्हा पिलेला हत्ती त्याचा नुसता महाराज प्रल्हादाला स्पर्श झाला त्याची उतरली
उतरली त्याची, हत्तीची उतरली इथं. हत्ती उतरली, अर्थात हत्ती त्याला काही करू शकला नाही. शेवटी बांधून महाराज राज सिंहासनावर बसलेला त्या हिरण्यकश्यपूच्या समोर प्रल्हादाला बांधून आणण्यात आलं आणि विचारलं सर्व सभेत हिरण्यकश्यपूने, सांग म्हणले तुला बल देणारा भगवंत कुठे आहे? म्हणले बाबा तो कुठे नाही सांगा. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सगळीकडे तो आहे. मग म्हणले या खांबात आहे का? म्हणले आहे. खांबात होता का? खांबात भगवंत होता का? पण भक्ताने सांगितलं तर खांबात यावं लागलं नाही का? आज भगवंत खांबात आहेत आणि याने महाराज खांबात भगवंत आहे म्हणून उठला हिरण्यकश्यपू आणि काय केलं? त्या खांबावर लात मारली. झालं काय? दुर्जन तो लात मारी स्तंभावरी, खांबावरी स्तंभी नरहरी प्रगटला. हा केसरसी उडी घालोनिया स्तंभ फोडी. भगवंत खांब फोडून बाहेर आले आणि आवाज होता गुर. कोणता आवाज? कशाचा आवाज आहे हा? सिंहाचा. भगवंताचं शरीर माणसाचं आहे आणि मुंडक मात्र सिंहाचं आहे. नरसिंह भगवान अवताराला आले. देव लोकांनी जय घोष केला, नरसिंह भगवान की जय. आणि भगवंत गुरु गुरु करत बाहेर आले आणि त्या हिरण्यकश्यपूला उचललं आणि महाराज राज सिंहासन सोडलंय आणि जवळ समोर जो दरवाजा होता, दरवाजामध्ये भगवंत मांडीवर घेऊन त्याला बसलेले आहेत. कुणाला? हिरण्यकश्यपूला. तो हसत होता. का हसत होता? त्याला हसू यामुळे येत होतं. तो म्हणला तुम्ही मला मारू शकत नाही कारण मी ब्रह्मदेवाकडून वर मागितलाय. म्हणजे का असतो रे तू? म्हणले मी वर काय वर मागितलाय? म्हणले मी ब्रह्मदेवाकडून वर मागितला होता की तुम्ही निर्माण केलेल्या देवदैत्यापासून मला मरण नको. म्हणले मीच ब्रह्मदेवाला निर्माण केलंय. पुढे बोल. तुम्ही निर्माण केलेल्या पशुपासून? म्हणले मी सगळं मीच निर्माण केले ब्रह्मदेवाला. माझ्या नाभी कमलातून तो जन्माला आलाय. पुढे बोल. म्हणले मला शस्त्राने मरण नको, अस्त्राने. म्हणले हे बघ नखाने तुला फाडणार आहे. हे शस्त्र नाही अस्त्र पण नाही. कोण? नख. खाली मरण नको वर? म्हणले माझ्या मांडीवर आहे. तू आत मरण नको बाहेर? म्हणले दरवाजात आहे. आणि पाहता पाहता क्रोधाविष्ट झालेले भगवान त्यांनी महाराज नरसिंह भगवंताने हिरण्यकश्यपूला फाडलं आणि त्याच्या महाराज आतल्या नाड्या काढल्या, गुंडाळल्या. क्रोधायमान आहेत. त्यांचा राग शांत करण्याकरता कोणी पुढे येत नव्हतं. शेवटी सर्व देव लोकांनी पुढे पाठवलं लक्ष्मी मातेला. तुमचं ऐकतात म्हणले ते नाही का? माणूस बाहेर कितीही महाराज सिंह असू द्या, पुढे बोलायला नको. ती म्हणली माझ्या शब्दाच्या पुढे नाहीत म्हणले ते. मी का शब्द टाकला ना, हिंमतच नाही म्हणले. म्हणून तर घराच्या बाहेर निघताना 100 वेळा विचारतात, चाललो बर का, येतो बर का? अरे जा ना बाबा, चाललो बर का, येतो बर का, येऊ का, विचारूच नको. कळतंय का? आज ती म्हणली मी शांत करते. म्हणले जा पुढे. आणि लक्ष्मी माता पुढे आल्या आणि महाराज भगवंताने पाहिलं. म्हणली ही मला आता शांत करायला आली का? आता सगळ्या आतापर्यंत एवढी बोलली ना, म्हणले आतापर्यंत मागचा सगळा बदला घ्यायचा. भगवंताने महाराज त्याच आयुष्यामध्ये तिच्याकडे पाहिलं आणि केलं जोरात केलं. ती पळाली महाराज, जी पळाली वैकुंठात मध्ये थांबली नाही. ते म्हणले आतापर्यंत बऱ्याचदा ते बिघडली, पण एवढी बिघडली आज जरा जास्त झाली. आज जरा आपल्या आवाक्याच्या बाहेर लांबून नमस्कार केला, पण ती पळत गेली. ती म्हणली आपण शांत करू, तुमचं तुम्ही बघा म्हणले. देव लोकांना सांगितलं. सर्व देव लोकांनी महाराज मग शेवटी भक्त प्रल्हादाला पुढे केलं आणि प्रल्हाद पुढे आले. एखादी गाय वासराला चाटते तसं भगवंत प्रल्हादाला चाटू लागले. रडतायत भगवंत. का रडतात माहिती का? अरे प्रल्हादा, तू माझ्यासाठी किती कष्ट सहन केले. प्रल्हाद म्हणतात भगवंता मी काही सहन केलं नाही. मला कडेवरून ढकलून देण्यात आलं, मला कडेवरून ढकलून देण्यात आलं, पण एखादं फूल जसं अलगद खाली पडावं तसं तुम्ही मला झेललं. मला मी पाहिलं तुम्ही होता तिथं, मला तुम्ही झेललं होतं म्हणून मला काही झालं नाही. अनेकदा तुम्ही मला मारण्याचा प्रयत्न केला, पण मला तुम्ही मागे पुढे होतात
मला मरण आलं नाही, मला कोणी केसाला सुद्धा माझा कोणी धक्का लावू शकले नाही. ठीक आहे म्हणले प्रल्हादा, काहीतरी माग, मी तुझ्यासाठी अवतार धारण केलाय. म्हणले देवा मला काहीच नको. नाही नाही म्हणले, मी आता मोठा व्यक्ती म्हणतायत म्हणल्यानंतर काहीतरी मागितलं पाहिजे, माग म्हणले. तो म्हणले, प्रल्हादाने सांगितलं मग द्यायचंय ना देवा, एक द्या. काय द्या? उभ्या आयुष्यात मला कुणाकडे काहीही मागण्याची इच्छा होऊ देऊ नका. माझं मन सदैव तृप्त असू द्या. माझ्या मनामध्ये कधीही कुणाकडे काहीही मागण्याची इच्छा होऊ देऊ नका. हे मागणं मला द्या. देवाने सांगितलं तथास्तु. आणि त्यानंतर महाराज भगवंताने प्रल्हादाचा निरोप घेतला. नरसिंह अवताराची समाप्ती केली. प्रल्हादाकडून नरसिंह भगवंताचं सांत्वन झालं. सर्व देव लोकांनी पुन्हा नरसिंह भगवंताची स्तुती केली आणि या ठिकाणी नरसिंह भगवंताने आपला अवतार समाप्त केला. पुढे या स्कंदामध्ये 4 वर्णन, 4 आश्रमाचं वर्णन आलंय. शेवटी नारदजी संत सेवेचं महत्त्व सांगतात आणि हा 7वा स्कंद या ठिकाणी समाप्त होतो. यानंतर अगदी 1 मिनिट भजन करू आणि लगेच असं आहे ना, एकदा जय घोष केला, बोलो राधे श्याम. 8वा स्कंद आरंभ करतोय आपण, कारण आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत जायचंय. अर्ध्या तासात 10:30 बरोबर मी तुम्हाला नेतो तिथे. बघा तुम्ही. यानंतर 8व्या स्कंदाचा आपण अगदी सारांश रूपाने अगदी भाव बघू, भावार्थ बघू. 8व्या स्कंदाच्या आरंभी गजेंद्र मोक्षाची कथा येते. इंद्रद्युम्न नावाचा राजा नेहमी ध्यान धारणेत रत असत. एकदा ध्यान धारणेत रत असताना अगस्ती त्या ठिकाणी आले, अगस्ती ऋषी. आणि अगस्तींचं स्वागत झालं नाही. अगस्ती ऋषींना राग आला आणि शाप दिला राजाला. राजा इंद्रद्युम्ना, मी शाप देतो, माझ्यासारखा संत तुझ्या राज्यात येतोय आणि तू संतांची सत्कार सेवा काही करत नाही. शाप देतो राजा, जसा मी आल्यानंतर तू अगदी ध्यान डोळे लावून इथे बसलास ना, शाप देतो, तू हत्तीसारख्या मंद बुद्धीत जन्म पावशील. त्याचवेळी तो इंद्रद्युम्न गजेंद्र नावाचा हत्ती होतो. हत्तीच्या योनीत जातो आणि पुढे असं सांगतात की त्रिकुट नावाचा पर्वत आहे. आजही जे राजस्थान आहे, राजस्थानमध्ये पुष्कर नावाचं जे क्षेत्र आहे ना, त्या तीर्थक्षेत्री हे सर्व राहत आहेत. कुठेच पाणी नाही, फक्त तिथे पाणी आहे पुष्करला. आणि सर्व हत्ती आपल्या परिवारासह तिथे राहतोय, गजेंद्र हत्ती. आणि तिथे राहत असताना, आपल्या परिवारासोबत राहत असताना दुपारची वेळ, ऊन पडलेलं आहे. दुपारची वेळ त्या सरोवरात स्नान करावं, पुन्हा बाहेर निघावं. त्या सरोवरात एक नकर होता, मगर होती, पण आतापर्यंत ती बारीक होती, आता मोठी झाली बऱ्याच दिवसांनी. एक दिवस सगळ्या आपल्या परिवाराला त्याने स्नान झालेलं बाहेर काढलं आणि सगळ्याचे शेवटी हात जातोय. इतक्यात त्याचा पाय नकराने पकडला. आता नकराने पाय पकडल्यानंतर याने आपली ताकद वापरली, पण ताकद काही स्वतःची कामाला आली नाही. शेवटी समोर आपला जो परिवार चाललाय त्यांना आवाज दिला, अरे मुलांनो मला वाचवा. त्या हत्तीचं एक पिल्लू पळत गेलं. त्याने महाराज मोठा वेल तोडून आणला झाडाचा आणि पाण्यामध्ये फेकला आणि सगळा परिवार, मुलं बायका त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न करतात. पण बाहेर 8 हात ओढला त्यांनी. 8 हात बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. 16 हात पुन्हा आत ओढला त्यांनी. कुणी? मगरीने. 8 हात बाहेर आलं. पाहता त्यांनी त्याची ताकद लावली. 16 हात आत. घाबरलेली परिवार म्हटले, हे आता काय म्हणले, आपण जरी दवाखान्यात नेलं बाबाला, पण आता सुनाने महाराज आपल्या माहेरी फोन केला. सुनाने म्हणजे पिकलेलं पान कधी गळून पडेल काही सांगता येईल, भेटून जा एकदा, दवाखान्यात आहेत मामा, नाही का? हेच होतं ना आपलं परिवार. म्हटलं आता यांचं काही खरं नाही आणि किती दिवस तरी आपण यांची सेवा करणार. शेवटी एक दिवस मरायचं यांना. मग आपली कामं तरी का बंद ठेवता? एक व्यक्ती ठेवला जातो फक्त डबा, आणि तिथं पाहुणे रावळे आले की ते तिथे असते. आणि ते महाराज ते आजारी मनुष्य पाहुण्यांनी आणलेले फळं फक्त पाहत असतो. जवळचा माणसाची तब्येत सुधारते. का बरं? कारण त्याला दुसरं काम नाही ना काही. म्हणजे इकडे एरवी काम असतं ना, कामामुळे खायचं भांडा तिथे नुसतं खायचंच काम. डबा आणला खा, पाहुण्यानं काही केळी आणले खा, फळं आणले खा, दुसरं कामच नाही.
याला म्हणतात कर्माचे फळ. फक्त पाहायचे असतात, खायचे नसतात. कर्माचे फळ फक्त पाहायचे असतात, खायचे नसतात. दवाखान्यात आज सर्व परिवार आलेला आहे, कुठेही कोणीही कामाला येत नाही. सांगू का, हे परिवार स्वार्थी असतो. जोपर्यंत दिवाळीची व्यवस्था होते तोपर्यंत बहीण म्हणते काय की माझा भाऊ फार श्रीमंत आहे, माझा भाऊ फार मोठा आहे. गुणगान गोडवे गायले जातात भावाचे. वाटाच्या ग वाट सरा काय पाहतो वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या भावाच्या दारा. सोन्याचं कुलूप असतं का? सोन्याचं कुलूप गुरुजी, जर सोन्याचं कुलूप असतं तर ते आम्ही ठेवलं असतं का? पण तुम्ही झोपल्यानंतर रात्री आमचा प्रवास सुरू होतो. हा विचार करा. सोन्याचं कुलूप नसतं पण गोडवा गायला जातो. भावाचं वर्णन असतं, भावाचं वर्णन नसतं, ते वर्णन असतं पैशाचं, नाही का? जोपर्यंत भाऊ आहे महाराज तोपर्यंत भावाचे गोडवे. भाऊ गेल्यानंतर बहीण रडत येतात, पण रडताना त्यांचा भाव वेगळा असतो. घरचेही रडतात, रडताना भाव वेगळा असतो. स्वार्थी असल्यामुळे माता भगिनी रडताना बघा ना कसं रडतात. सुना रडताना मामाच्या गळ्यात सोन्याची साखळी कशी शोभत होती. ते बांधणारे असतात ना, तिरडीला बांधणारे, ते म्हणते ते सोन्याची साखळी काढ ना गळ्यातली. मामाच्या कमरेला साखळी कशी शोभ, हे यार ते साखळी राहिली ना. मामाच्या हातात अंगठी कशी शोभ, अंगठी का अंगठी. ते जवळचे जे असतात ना ते बांधणारे, त्यांना काही नसतं बरं का. ते बांधणाऱ्याला फक्त लवकर उचलायचं आणि एकदा जाळायचं त्याला. त्यांची घाई त्याची आहे तेवढीच असते फक्त. ते घरचे म्हणत राहते हे पाहुणे राहिले, ती पोरगी राहिली, उचला उचला तुम्ही ती काय काय ऐकू नका. ते एवढा वेळ असतो का कुठे? ऐका, पाऊस पाण्याचे दिवस हे घ्या लवकर. पुन्हा पाऊस आला ते राहायचं जाळायचं तसं पुन्हा रॉकेल जास्त वातावं लागेल. उचला उचला. रडताना महाराज भाव वेगळा असतो, नाही का? रडणं नसतं ते, रडणं स्वार्थी रडणं असतं. म्हणून तुकोबरा या परिवाराला परिवार म्हणत नाहीत. ऐशिया चोरांचा कैसा हा विश्वास, धरली तुझी कास तुका म्हणे. पण परिवार आपला नसतोच. वाटतं आपला आहे पण आपला नाही. जसं तुकडोजी सांगतात ना, तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. घरदार हेच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या. तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. वरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नशिबाला कारण तुझ भाई हाय. संसारापायी या संसारापायी, संसारापायी या संसारापायी, संसारापायी संसारापायी, संसारापायी संसारापायी. म्हणशील पैसा अडका हो, म्हणशील पैसा अडका आई इथेच जाईल सडका, मेल्यावरती आपल्या बरोबर माती जाईल मडका. आपल्या बरोबर माती जाईल. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावली नसताला नारळ दसराई या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, या संसारापायी, संसारापायी
माया सारी सोडून दे हात लावून लक्ष्मणा कर सरकारी राय या संसारा पायी संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतील आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नव्हतं मेल्यानंतर पोरं म्हणतात म्हणून ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास